लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचं 92वे वर्ष आहे आणि या वर्षी लालबागच्या राजा मंडळाकडून तिरुपती बालाजी मंदिराच्या थीमवर आधारित सजावट करण्यात आली। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारावर 50 फुटी गजद्वार तयार करण्यात आले आणि हा गजद्वार सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेतोय। आणि आज लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक थोड्याच वेळात दाखवला जाणार आहे। यंदाचा लालबागचा राजा हा तिरुपती बालाजी देवाच्या मुकुटाच्या आत विराजमान आहे आणि तिरुपती बालाजी देवाची मुकुटाची उंची ही जवळपास 50 फूट आहे। अतिशय भव्य दिव्य असा हा देखावा लालबागच्या राजाच्या मंडळाकडून करण्यात आलाय आणि थोड्याच वेळात या बाप्पाचा फर्स्ट लुक या सगळ्यांना खरं तर बघता येणार आहे। थेट दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची पहिली झलक खरं तर थोड्याच वेळात सर्व गणेश भक्तांना, मुंबईकरांना आणि संपूर्ण जगातील गणेश भक्तांना पाहता येणार आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचं 92वे वर्ष आहे आणि या वर्षी लालबागच्या राजा मंडळाकडून तिरुपती बालाजी मंदिराच्या थीमवर आधारित खरं तर सजावट करण्यात आली। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारावर 50 फुटी गजद्वार तयार करण्यात आलाय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले जात आहेत। भूषण, खरं तर संपूर्ण विश्वातील गणेश भक्तांना लालबागच्या राजाची पहिली झलक पाहता येणार आहे थोड्याच वेळात। नक्कीच एकंदर पाहिलं तर आज लालबागच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। ठीक 7 वाजता हा संपूर्ण जो पडदा आहे तो उघडणार आहे आणि स्वतः गणेश भक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। पहिलं दर्शन हे या वर्षात असणार आहे, त्यामुळे अनेक गणेश भक्तांची उत्सुकता आहे शिगेला पोहोचलेली आहे आणि एकंदर संपूर्ण लालबागच्या राजाचा जो महल आहे तो आपल्याला अगदी भव्य दिव्य अशा स्वरूपात दरवर्षी तसा आपल्याला पाहायला मिळत आहे। यावर्षी तिरुपतीच्या बालाजीच्या मंदिराची एकंदर आपल्याला ठेवणी इथे पाहायला मिळत आहे। एकंदर बालाजीच्या मुकुटातील जो मणी आहे त्या मणीच्या आतमध्ये लालबाग राजा विराजमान झालेला आहे। त्या प्रकारे याचा एकंदर देखावा असणार आहे आणि एकंदर हा जो भव्य दिव्य त्याचं स्वरूप आहे, त्याचं हे रूप आहे ते पाहायला इथं आज अनेक गणेश देखील आता गर्दी करताना पाहायला मिळत आहे आणि एकंदर अगदी ठीक 7 वाजता पडदा उघडणार आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे, प्रथम दर्शन जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। या फर्स्ट झलकसाठी खरं तर फर्स्ट लुक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी देखील व्हायला सुरुवात झाली असेल भूषण। नक्कीच मेघना, एकंदर आज काहीसा मज्जाव आहे गणेश भक्तांना। मात्र अनेक गणेश भक्त अगदी गल्लीतून इथे ज्या चिंचवड्या गल्ल्या आहेत त्यातून अगदी आपल्याला इथे मार्ग काढताना इथे येताना पाहायला मिळत आहे। एकंदर जो लालबागचा राजाचा जी ख्याती आहे ती आपल्याला जगभर पसरलेली पाहायला मिळते। त्यामुळे लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त इथे आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। मोठी गर्दी इथे आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। त्यासोबतच मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे। ठीक 7 वाजता इथून पडदा उघडणार आहे आणि एकंदर लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे आपल्याला इथं भाविक आणि एकंदर संपूर्ण देश राज्य घेताना पाहायला मिळणार आहे। मेघना, भूषण, जर आपण पाहिलं तर लालबागच्या राजाची ओळख म्हणजे नवसाला पावणारा गणपती अशी असते आणि त्याच अनुषंगाने दरवर्षी मोठ्या संख्येत भाविक जे आहेत लालबागमध्ये दाखल होत असतात दर्शन घेण्यासाठी। त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून कशा प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या? नक्कीच एकंदर संपूर्ण लालबाग परिसर सध्या आपल्याला गर्दीनं गजबजलेला पाहायला मिळत आहे आणि एकंदर इथे आपल्याला हा संपूर्ण जो लालबाग राजाचा महल जो आहे जो दरबार जो आहे त्या दरबारात आपल्याला दुतर्फा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे। अनेक भाविक जे आहेत आपल्याला इथून आजही अनेक जण बाप्पाचं प्रथम दर्शन। धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।